नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी राज्यातील सर्व 234 आमदारांसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलंय. आता प्रत्येक आमदाराला एक शासकीय गाडी, मासिक इंधन आणि देखभाल भत्ता तसेच सुधारित आरोग्य विम्याचं संरक्षण देखील मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सत्ताधारी पक्ष आणि इतर अनेक आमदारांनी स्वागत केलंय. आपल्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक सेवा कार्य सुलभ करण्यासाठी प्रत्येक आमदाराला एक शासकीय वाहन दिलं जाणार आहे. चालक, इंधन आणि देखभालीचा खर्च भागवण्यासाठी सरकार दरमहा 75,000 रुपयांचा विशेष भत्ता देखील देणार आहे. शासकीय कामकाज हाताळण्यासाठी सचिवाची नियुक्ती करण्याकरता 25,000 रुपयांचं अतिरिक्त शासकीय अनुदानही दिलं जाणार आहे. लोकप्रतिनिधींसाठीचं आरोग्य विमा संरक्षण 5 लाख रुपयांवरनं 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलंय. मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेमध्ये खर्चाचं समर्थन करताना सांगितलं की जनतेच्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी आमदारांना वारंवार आपल्या मतदारसंघांना भेटी द्याव्या लागतात. अनेक आमदार सामान्य पार्श्वभूमीचे असून ते पहिल्यांदाच निवडून आलेत. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त शासन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय अत्यावश्यक आहे. व्हीसीकेच्या आमदार ज्योतिमणी राणी यांनी पुरवठ्यासाठी मदत मागितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. शालेय शिक्षण मंत्री राज मोहन आणि काँग्रेसच्या आमदार थारगाईन खुदबर्ग यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुळे चालक आणि सचिवांच्या नवीन नोकऱ्या देखील निर्माण होतील असं त्यांनी म्हटलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तामिळनाडूमध्ये प्रत्येक आमदाराला नवीन कार आता गिफ्ट मिळणार आहे आणि सोबतच त्या गाडीचा खर्च भागवण्यासाठी 75,000 रुपयांचा मासिक भत्ता देखील दिला जाणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.